आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणानुसार कोणत्या चुकीला कोणती शिक्षा दिली जाते हे बघणार आहोत। यमधर्माने नचिकेत यांना गरुड पुराणातील काही गोष्टी सांगितल्या आहेत। वास्तविक पाहता गरुड पुराणाचे वाचन हे मृत्यूनंतरच्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये करतात। गरुड पुराणानुसार तुम्हाला मृत्यूनंतर स्वर्ग मिळणार आहे की नरक मिळणार आहे याचे साग्र संगीत वर्णन केलेले आहे। एखाद्या व्यक्तीने वाईट कार्य ह्या जन्मात केली असेल तर नक्कीच त्याला पुढील जन्म दुःख भोगण्यासाठी मिळतो। एखाद्या व्यक्तीने जिवंतपणे जर कोणाची हत्या केली असेल तर त्याला निश्चितच नरक प्राप्ती होताना दिसते। गोहत्या केली असता ती व्यक्ती कुबडा बनते। एखाद्या अबला नारीची हत्या केली असता तो व्यक्ती कोड रोगाने युक्त होतो। एखाद्या व्यक्तीने गर्भपात करायला भाग पाडले आहे तर त्या व्यक्तीला चांडाळ रूपात जन्म मिळतो। एखाद्या व्यक्तीने महिलांचे शोषण केले आहे तर त्या व्यक्तीला भयानक आजार जसे की कॅन्सर, टीबी होताना दिसतो। एखाद्या व्यक्तीने वैवाहिक जीवनात वाईट संबंध प्रस्थापित केले असता तो व्यक्ती नपुंसक होताना दिसतो। एखाद्या व्यक्तीने गुरुपत्नीशी किंवा गुरुतुल्य व्यक्तीशी अशुभ संबंध निर्माण केले असता तो व्यक्ती कुष्ठरोगी बनताना दिसतो। मांस, मच्छी आणि मदिरा सेवन करणाऱ्या व्यक्तींना अनेक व्याधींनी त्रास होताना दिसतो। याशिवाय त्यांचे दात काळे होताना दिसतात। मागील जन्मात दारू पिणाऱ्या व्यक्तीचे पायाचे नख काळे दिसून येतात किंवा नखे ओबडधोबड दिसून येतात। दुसऱ्यांच्या वाटणीच्या वस्तू ओढून त्या खाल्ल्या असता जलोदर होताना दिसतो। एखाद्या व्यक्तीने गोड पदार्थ ओढून घेऊन खाल्ले असता गळ्याचे रोग होताना दिसतात। दान न करणाऱ्या व्यक्तीला कुष्ठरोग होताना दिसतो। गुरुचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला किंवा हिस्टेरिया असे रोग होताना दिसतात। वेदशास्त्रांची निंदा करणारा किंवा अपशब्द वापरणारा मनुष्य ह्या जन्मात आंधळा होताना दिसतो। कोर्ट कचाऱ्यामध्ये खोटी साक्ष देणाऱ्याला जन्मजात अंधपण येताना दिसते। एखाद्या ब्राह्मण व्यक्तीला अपमान करून लात वगैरे मारली असता तो व्यक्ती लंगडा होताना दिसतो। एखादी व्यक्ती मांस विकणारी असते तर ती ह्या जन्मामध्ये दुर्भाग्यशाली बनताना दिसते। गरुड पुराणानुसार रत्नजडा जवाहीर चोरणाऱ्या व्यक्तीला मानसिक समस्या येताना दिसतात। सोने, सोन्याच्या वस्तू चोरणाऱ्याला नखाच्या समस्या दिसून येतात। गरुड पुराणानुसार अन्नाची चोरी करणारा ह्या जन्मामध्ये उंदीर ह्या योनीमध्ये जन्मतो। पाण्याची चोरी करणारा चातक पक्षी बनतो तर विषाची चोरी करणारा विंचू बनतो। सुगंधी वस्तू चोरणारा चिचुंद्री बनताना दिसतो तर मध चोरणारा मधमाशी बनताना दिसतो। गरुड पुराणानुसार एखादी व्यक्ती आपल्या पत्नीला धोका देत असेल तर नरक पीडेनंतर त्याला तीच पत्नी दुसऱ्या जन्मात मिळते आणि तिच्याकडून त्याला त्रास भोगावा लागतो। एखाद्या व्यक्तीने अन्न दान केले नसेल तर पुढील जन्मामध्ये तो अन्नासाठी 10 दिशा अन्नान्न म्हणून फिरताना दिसतो। मृत्यूनंतर पापकर्मानुसार एखाद्या व्यक्तीला नरक मिळताना दिसतो। जो व्यक्ती क्रोधी आहे, रागीट आहे, एखाद्या व्यक्तीची किंवा खात नाही, अन्नदान करत नाही, दुसऱ्यांचे हिसकावून खातो त्यांना नक्कीच नरक प्राप्त होताना दिसतो। गरुड पुराणानुसार व्यक्तीला त्याच्या पापापुण्यानुसार नक्कीच दुसरा जन्म मिळतो। रामकृष्ण हरी।